मी आता माझ्या ननदबाईच्या घरी आहे. इकडे बोलावलं होतं का नाही, ननदबाई आल्या आहे ना मुंबईवरून, तर त्या ताईनं बोलावलं होतं. तर मग आम्ही आलो होतो दोघं जण. आजच आलो आम्ही मगाशी. तर आता उद्या जाईन. तर मग आई मी तुला घरी गेल्यावर फोन करन. इथं बोलताना थोडीशी मदत करू लागते ननदबाईले. त्यात 2 दिवस झाले फोनच नाही केला हो बाई मीरा. मी वाटच पाहून राहिली. ते बाबा म्हणे हे लावून पाय म्हणे जरासा मीराले फोन. म्हणून मग मी लावून पाहिला शेवटी. म्हटलं जाऊ दे, पोरगी तर नाही करत, आपणच करावं म्हटलं. आई 2 दिवस झाले ना काही कामच चालू आहे. तसंही आता माहित आहे काय, हे घरीच होते त्या दिवशी एकादशीले. काल मग इकडे म्हणजे ननदबाईच्या इथं पाहुणे आले होते. तर मग त्यानं बोलावलं. आज मग आम्ही इकडे आलो म्हणून. नाही तर लावतो ना मी, तुला तर माहित आहे. बरं मी कनी उद्या उद्या लावतो मग तुला घरी गेली म्हणजे. आई त्याच्यात तर तुला माहित आहे महिनानाथ किती भारी आहे. लयच भारी आहे बापा. लयच त्रास देते. 2-3 दिवस तर माझ्या घरीच होती लग्न झालं तेव्हा. अन भल्ली सतावत जाय. मला नवीन काहीच नाही माहित होतं घरातलं. तरी बी मग येईन कसं तरी करून मग तिले घरी पाठवलं ननदबाईले. चालूच राहते हो बाई, भारी आहे ना हलकं. आता पाय, आता ननद होय शेवटी, मोठी आहे तुझ्यापेक्षा. म्हटलं तसं करून घ्याव. केलं ना आपण झिंजतो काय. जरासं करून घ्याव हातभरीतभर. कसं आहे घर वही आहे, भांड्याले भांडावं लागतच असते. जरासं म्हटलं तर करून घेतलं तर काय बिघडते. असं समजायचं का आपली मोठी बहीणच होय बा. आणि ऐकून घ्यायचं. अन मग ते पाहुणेले समजतेच. जर ते जास्त कमी बोलली, सगळं करून जर बोलतेच, तर मग त्याला समजतेच बरोबर. आपण कायले बोलाव, आपल्याला ते आपण त्याले तोंडाले तोंड द्याव नाही. नाही आई, मी बोलतच नसतो. त्या माझ्यापेक्षा किती मोठे आहे. मी कायले बोलू त्याले, काही मी बोलत गेलत नाही त्याले. हेच बोलते मग जे बोलायचं असलं ते. ते जावई मी नाही बोलत असतो. आपण कायले बोलाव त्याले. त्या एक तर माझ्यापेक्षा किती मोठे आहे मानादानाच्या. आणि फालतूच आपण बोलायचं आणि मग विरोधपणा निर्माण होते का नाही. तर मी नाही बोलत बापा. आणि तसं आता नवीन आहे जमतेम. आणि मी काय म्हणू त्याले. नाही म्हणावंच नाही. आणि जावई काय म्हणते, तब्येत पाणी की चांगली आहे मस्त. हा बाई तब्येत गिब्येत मस्त आहे, सगळं चांगलं आहे. जवळ बी चांगले आहे. आणि जवळ बी इथंच आहे ना, ते घरात आहे. मी इकडे आली होती साडी बदलासाठी. मग मला फोन आला का नाही तुया, तर मग मी बाहेर येऊन गेली इकडे बोलासाठी. आणि ते कानात घालून घेतलं. काऊन का ना ऐकून येत मग बरोबर. हातात फोन घेऊन फिरतो का नाही आपण, कानाला लावून फिरतो, तर मग ऐकून येत. तर मग ते कानात घालून घेतलं मी. हो पाहिजे बापा, जाय मग. नाही तर अजून म्हणन माईसोबत बोलायला लागली म्हणन. तिला समजलं नाही म्हणन. नंदीचं काम मोठं भारी राहते. अन हो मीरा, तुझ्या काकूचे आई बाबा आले हो. ते शुभांगीले येते म्हणते बापा पाहुणे पाहिले. तर त्याच्यासाठी तर म्या बोलावलेच नाही बाई. मी काही बोलावले गेली नव्हती. म्या म्हटलं माझ्या पोरीलेच नाही कायच्यात बोलावलं हे केलं, मी कायले करू म्हटलं. तर तिची आई स्वतःच आली होती ते बाई. तुला तर माहित आहे तिची आई साजरी बाई आहे तशी. आई तुम्हाला एवढ्या गोष्टी सांगतं आणि तू अशी करतं काय. त्या काकूच्या आईनं काय केलं. चांगलं आहे त्या आजी तर. आपल्या घरी नेहमीच येते आल्या म्हणजे. मग आपण कसं अशा पाहुण्याला येऊ द्या आपल्या घरी. येऊ दिलं ना बाई, येऊ दिलं. बसली माझ्याबरोबर, चहा पिली. जेव्हा म्हटलं जेवली मस्त. भाकरी केल्या होत्या. मस्त काय म्हणते तर भाजी केली होती काटोलाची. जेवले त्या दोघीच जणी जेवलो आम्ही मस्त. तिथं काही वांदा नाही हो बाई. ते जरासं तुझ्या काकूचंच आहे. नाही ते लहान पोरगीही नाही तशी आहे आणि तिच्या आई बाबाही नाही तसे. पण आता चालूच असते, एखादं असतेच. मीरा मीरा आई हे आवाज देऊन राहिले मला ते जवळ. मग करतो मी फोन तुला लागन तर. घरी गेल्यावरच करतो. उद्या करतो मी तुला फोन. अगं माझी गोष्ट ऐक. मी उद्या, हे पाय उद्या तारीख किती आहे, 28. उद्या म्हटलं मी त्या बाबाले पाठवतो घ्यायले. आखाडी आहे ना, पहिल्या आखाडीले पोरीला आणा लागते. त्याच्यासाठीच मी फोन केला होता. तू उद्या कर फोन, नाही तर कधीही कर. पण उद्या तयारी करून ठेवजो. पाहुणेला सांगून देजो. घ्यायला येईन तुला उद्या तुझे बाबा. हा काय खरंच काय. ठीक आहे मग मी याच्यासोबत बोलतो तसं. यायला विचारतो ना मग. हो तर पोरीले पहिल्या आखाडीला जास लागते. तर मी यायला पाठवतो उद्या घ्यासाठी. जवायसोबत बोलून घेजो तू तसं. हा बाई ठीक आहे. बोलतो मी याच्यासोबत. करतो मग तुला फोन. हो ठेव. मामी ठेव काय म्हणते. आई म्हणते माझ्या लाडाचा जवळ कुठे आहे म्हणते. अशी म्हणते बा माझी आई. काही बोलत राहतो मीरा. बोल ना काय म्हणते, काय म्हणत होत्या मामीजी. मला तर साडी बदललीच नाही. साडी बदलत करून 2 घंट्यापासून आली तिकून इकडे. मॅ म्हटलं हे काय करून राहिली. म्हटलं बहिणी लावलं असं तुला कामी म्हटलं स्वयंपाकात, म्हणून मी आलो पाहिली इकडे. अहो मी बैल विचारायला गेली. बाई म्हटलं कोणत्या खोलीत बदलू म्हटलं. तर त्याच मला आता तुम्हाला तर माहितच आहे मग कशा बोलते तर. अरे तर विचारा काय लागते कोणत्या एका खोलीत घुसाचं. साडी बदलून घ्यायची. साडी तर तुझ्या जवळच आहे. तुला का मागा लागते का कोणाला. जाऊ द्या अजून ऐकून तर बोलन. मी काय म्हणतो, आई काय म्हणे उद्या म्हणे मला घ्यायला पाठवतो म्हणे बाबाले. आखाडी नाही काय 29 तारखेला. तर आखाडीसाठी पोरीला पहिल्या आखाडीला जावं लागते. तर म्हणून मग माहेरी जावं लागते. माय बिन हे काय नवीनच लावलं आता.
मीरा नको जाऊ ना यार, तुला माहित आहे ना तुझ्याशिवाय मला गमत नाही एकटं. मला आता पाय पहिले तरी एवढे वर्ष राहिलो मी एकटा, पण आता ना जरासही गमत नाही हो मीरा तुझ्याशिवाय. जाऊ नको यार तू खरंच. मनले भरून येते तू गेली म्हणजे. नाही का हो तुम्ही सगळेच जा लागते, सगळ्याच पोरी जाते पहिल्या आखाडीले. पण यार तू नको जाऊ ना. जरुरी आहे का जाणं? हा, सांगून दे ना आई बाबाले. सांगून दे यायची तब्येत खराब आहे म्हणा. आई म्हणा मी येईल एकटं सोडून कसं येऊ म्हणा, असं सांग. काही बोलता काय, मी नाही बोलत अशी खोटी. माझ्या आई बाबा कल्लाच करते मी खोटी बोलली तर. आई बाबाला आवडत नाही बिलकुल असं खोटं बोलणं. तब्येत खराब आहे, मी काय तुमच्या तब्येतीचा बहाणा बनवू? काही बी मी 2-4 दिवस राहतो, येऊन जाईन मग. मला घ्यायला येऊन जाता तुम्ही, मी फोन करतो मग तुम्हाला. अरे यार 2-4 दिवस यार मला गमणार नाही यार मीरा. बरं मी काय म्हणतो, मीच नेतो तुले. मीच नेतो, रातभर राहून येऊन जाऊ आपण. नाही असं नसते, सोबत नसते राहत पहिल्या आखाडीच्या वेळेस. पोरगन पोरगी हा ते दुसऱ्या ठिकाणी राहा लागते. पोरगी माहेरी जाते आणि पोरग त्याच्या घरीच असते. असं असते ते, सगळेजणच करते असे. नाही तर विचारून घ्या सुशीला बाईले. माझ्या बिन कोणा लावला हा नियम? मला नाही माहित, पण मी जेव्हापासून पाहतो ना तेव्हापासून असंच आहे. तुमचंच झालं काय आता आता लग्न? सगळे याचेच झाले तर सगळेच तर जण जाऊन राहिले, येऊन राहिले. अरे तर काही ना काही दिवस तर राहते त्याच्या लग्नाले. महिना होते, 2 महिने होते. इथं येईन मी माझ्या बिन 15 दिवस नाही झाले, आणि त्या 15 दिवसात तू चालली गावाला मला सोडून. तुम्ही कोण मला पाहून राहिले होते घरात? तुम्हाला तर माहित आहे तुम्ही अंदर गेले म्हणून घरात. अरे मीरा मी काय म्हणतो, चाल ना घरी आपल्या. इथं काय करतो रात्रभर राहून? आता झालो आलो, दिवसभर भेट झाली, सारं झालं. चल आपल्या घरी. आणि मग त्या सुशीलाबाईच्या ननद काय म्हणून? मग त्या ननदबाई त्या ताई काय म्हणून? गीताताई म्हणून मला भेटायला आले असं तसं, मला म्हणे साडी बदलून घ्या. आणि मग एकाएकी कसे चालले म्हणून म्हणणार नाही काय? अरे तर कारण आहे ना तुझ्याजवळ आता सांगायले. उद्या म्हणा माझे बाबा येऊन राहिले मला सकाळी घ्यायले. असं नाही म्हणतायत तुले तर मला जा लागते म्हणा अर्जंट, असं म्हणणं. तू म्हणशील ना तर बरोबर जमते. मी बोलली ना तर तुमची बहीण मला 4 नाही 10 शब्द बोलते. तुम्ही बोलले तर एकही नाही बोलत. तुम्हीच म्हणा बा, मला भलं वेळ लागते तुमच्या बहिणीचं. अरे पण मी काय म्हणू, मला काय म्हणू, याला काय गमूनच नाही राहिलं काय म्हणून इथं. हा, दोघं इथंच आहे मग एका ठिकाणी, असं होईन ना. म्हणून म्हणतो तू म्हणणं जा लागते म्हणा. नाही ना, तुम्ही म्हणा ना. तुम्ही म्हणा बा, मला भेव लागते. म्हणा ना हो, प्लीज म्हणा ना. माय बी मलाच मोठी धरम संकटात टाकून राहिली तू तर आता मीरा. प्लीज म्हणा ना तुम्ही. काय होय, काय म्हणा लागते? तू म्हणतो तिले तू म्हण, हे म्हणते तुले तू म्हण. काय होय, कायची गोष्ट होय, काय म्हणा लागते? बाई काही नाही, अशीच आमची दोघांची गोष्ट होय. हो तर दोघांची गोष्ट आम्हाला तिसऱ्याला इथं समजू द्या. कोणती गोष्ट होय, काय होय? हा, आणि तू नेट लागी बायको इथं आली रे पयत. तिले म्हटलं मी सटकन साडी बदलो म्हटलं, आणि ये म्हटलं जराशी. आता माझ्या नंदीच्या समोर जरा हे जास्तच करून राहिली. त्यामुळे ननद तर आहेच आहे, 1.5 शायनी नाही डबल शायनी आहे ते. पण हे ती बायको तशीच करून राहिली. आता हे किती दिवस राहणार आहे इथं? ते गेल्यावर सांगन मग मी. नाही सुशीला ताई, ते आईचा फोन आला होता मायावाला, म्हणून मी इकडे आली बोलासाठी. ते मी म्हटलं आता तिथं कसं बोलावं म्हटलं, म्हणून मी इकडे आली बाहेर. असं ती आईचा फोन आहे आता बघता तर चाला नाही. घरी तर बोलतं दिवसभर बोलत राहतं, आणि आता इथेही बोलतं. अन काय सांगितलं ती आईले? इच्छा गोष्टी तिथं सांगितल्या असन, महिन्यात काम करायला लावती असं तसं सांगितलं असन. नाही ताई, मी असं काही सांगन. हे आईचा फोन याच्यासाठी आला होता, आखाडी आहे की नाही तर आखाडीला आले होते ना बाबा उद्या, तर म्हणून आला होता आईचा. उद्या म्हणे बाबाला घ्यायला पाठवतो बाई म्हणे. आता मी म्हटलं ठीक आहे पाठव म्हटलं. तर मी म्हटलं ननदबाईच्या घरी आहे म्हटलं इथं. असं ती आईनं म्हटलं असं ना मग. हा, आता नंदीच्याच घरी आहे तर तुलेच काम करायला लावत असं ना, नाही का? वज्जर कामाची आहे बा तू, तर तुलाच म्हणत असं काम कर म्हणून. माझ्या आईनं नाही म्हटलं ताई, असं काहीच नाही बोलली आई. आई म्हणे ठीक आहे म्हणे. कधी चालली म्हणे? मी म्हटलं आता जातो म्हटलं, आता थोड्या वेळानं निघतो म्हटलं गावाला जायले. थोड्या वेळानं? तू तर साडी बदलून राहिली होती, रातभर मग काम करणार होती. आता बाई आता इले उद्या घ्यायला येते की नाही आई बाबा, तर म्हटलं मग हिले तयारी करायला लागत काय? तयारी करणार उद्या हे चालली जाईन मग. तर होते ना, सकाळी निघून जा द्या. आता जेवण खावणं करा आणि सकाळी निघा. मग तुमचं सकाळी हे थोडंसं नाश्ता पास्ता हे ते बनवून नाश्ता की झाला का चालले जा मग. अरे बाई तसं जमत नाही ना. काऊन नाही जमत तसं? काय हरकत आहे? सकाळी झाले, आता जाणं काय रात्री जाणं काय सकाळी जाणं काय? तिथेही झोप नाही तिथेही झोपणंच आहे. नाही ना बाई जमत नाही, आता जाऊ द्या आम्हाला. पहिलेच एकटं यायला नव्हतं पाहिजे. हा, तिने बोलावलं तर चालले धावपळ करत. मग तुमच्याच घरी तिला न्यायला पाहिजे होतं. तू येता तिला घेऊन जाता माझ्या नंदीले. 2 दिवस ठेवायचा 8 दिवस ठेवता. मी काही म्हटलं होतं काय का तिला नेऊ नको का ठेवू नको म्हणून? तुम्हीच दोघं पहिले तर इथं आले तर आले, आता जायची घरी करून राहिले. अरे बाई आता तू सांग, ते गीताबाई लय दिवसाच्या बाद आली का? आता 2 वर्ष झाले आली नाही. मग कोणती कोण आली? तिनं मला फोन केला, ये रे म्हणे सूर्या म्हणे, आता तुझं लग्न गिग्न झालं म्हणे, ये म्हणे त्या बायकोलेच घेऊन म्हणे. तर मग आता बाई तू सांग, नाही आलो असतं तिकडून तिला बरं वाटलं असतं काय? ते अजून तुलाच बोलली असती. तू येणं तर मी आलोच खरी. असं वाटतं आपल्याला आपल्या बहिणीला बोल नाही झालं पाहिजे बा. का पाय ना त्या भाऊ आला काय? हा, त्याला बोलावलं तर आला नाही म्हणून आलो मी. हो, आणि आता बायकोला घेऊन चालला, नेट लागून राहिला तिले तर. अरे बाई तसं नाही, मला उद्या दुकान उघडा लागते. आता हे लग्नाच्या किती दिवसापासून दुकान बंद आहे.
मग तू सांग अशानं माझं नुकसान नाही होत काय? मग ते समोर एखाद्याचं दुकान गिकान लागलं म्हणजे मग माझं नुकसान होईल. आणि माझं दुकान बसून जाईल. त्याच्या भरोशावर आपलं सगळं काम आहे. म्हणून म्हणले जाणं अर्जंट आहे. आता मी एक दिवस दुकान नाही बंद ठेवत म्हटलं. आणि आता इले आणायला जाशील तर मग तेव्हा दुकान नाही बंद राहील का तुझं? नाही कायले बंद राहते. दुकान चालू करून देईन. माणसं दिवसभर पाहिजे. सकाळी जाईल संध्याकाळी वापस येईन मिराली घेऊन. म्हणजे येऊ देईन का एवढा लवकर तुझे सासू सासरे? पहिली अखाडी आहे ना तुला येऊ देईन का सकाळी शेण संध्याकाळी चालला जायवा म्हणून? नाही तेही माहित आहे बाई. का आपल्याला जवळ लवकर जाच लागते. कामधंदे आहे. माझ्या घरी कोणी पाहणार आहे काय? तसं त्याला समजते. असे काही ना समजलो काय ते. तर मग असा कर, तू चालला जाय. तुला सुगडा लागते का नाही दुकान? मीराले राहू दे. मीरा कसं आहे थोडंसं करू सवरू लागून मले. हातासरा होते तेवढाच. तुला तर माहिती आहे महिन्यात भल्ली भारी आहे. आणि नाही म्हटलं तर हिशाचीच गोष्ट करते ते. अरे हो बाई मी काय म्हणतो. आता चालू होतं गड्या. बापूले म्हणे मला वाटतं ती कंपनीची जागा त्या गीताबाईच्याच नावानं वाटतं पुरी नाही. हो ना, म्हणून तर झलूनच राहिली मी तिले. नाही तर कायले झललं असतं. मग तर लॅत मारून ढाकलून दिली असते तिले. पण काय करू आता, ते पुरी जागा तिच्या नावावर आहे. आणि तिथं करोडोची आपली कंपनी उभी आहे. त्याच्यावरच खरं इन्कम आहे. आता तिनं सर जागा मागितली तिच्या नावानं आहे मेन म्हणजे ते जागा. आमच्या इच्छा बुड्डेबानं तिच्याच नावावर करून दिली होती ते जागा. ही घराची जागा येईल दिल्ली. मग येईन तिथं उभारली कंपनी. कायले मागन बा बहीण म्हणून हिस्सा. मग आता एवढं मोठं इन्कम चालू असल्यावर तिनं जर घेतलं तर आहेतच भेटते तिला सारं. म्हणून ही जराशी हळगळ करते. तिला जर ते देऊन दिलं ना बाबू तर आम्हाला हातात कटोरं घेऊनच फिरा लागते. काय राहते मग आमच्याजवळ फक्त हे घर. दुसरं आहेच काय? असा गेम आहे म्हणतो नाही. आता गोष्ट काढली होती कोणी म्हटलं आता बाईच्या कानावर गोष्ट टाकून द्या. भाऊजीले म्हणे मला म्हणे ते दे म्हणे मग माईवालं म्हणे. असं म्हणत जायते. हो, आल्या पुट्टीचं तेच राहते का बस दे मग मला माई जागा, दे मग माई जागा. आता तू सांग एवढी मोठी कंपनी पाडून देईन काय तिला जागा? बरं बाई मग दुसऱ्या ठिकाणी घेऊन काऊन देते तेवढी जागा दिले? नाही म्हणते ते बडी हुशार आहे. नाही म्हणते माझ्या नावा नाही म्हणते ते माझ्या बापाची वय म्हणते. दुसऱ्या ठिकाणी नाही पाहिजे म्हणते मला. घेईन तर हेच घेईन म्हणते मी अशी म्हणते ते. म्हणून मी ऐकतो तिचं, म्हणून मला ऐका लागते. बाई मग ते म्हणणं आहे त्याचं आता का तिथं रुपयाच्या घरवालीले आणायला चालले जाय म्हणून. तर चालली जा ना तू. कायला तर एवढ्यासाठी आपली हे ठेवतं. जराशानं बाया कायले घालतं. चालले जा तुम्ही. मी तर मग तसंच म्हणतो उद्या तुम्ही चालले जा. आणि आता तसंही अखाडीच आहे कोणी तर आता त्याची घरवाली तिथंच राहील. पहिलीच अखाडी आहे त्या कारणानं. पण तुम्ही जाऊन जराशी बोलचाल करून घ्या. म्हणजे मग अखाडी झाली का ह्या चालला जाईन घ्यासाठी. हो आता जात लागूनच गड्या, काय करावं तू सांग आता. करावं तर करावं काय? बाई चाल मग मी निघतो आता. मला टाइम होऊन राहिला. रात्र झाली म्हणजे मग साऱ्या रस्त्यानं अंधार होती बाई. जाय त्या भाऊजी सोबत बोलून घे ना मग जातो म्हणा. हो ठीक आहे. हे सुनील ना त्याची घरवाली दोघं जण जातो म्हणते आता गावाले. हाव रे सुन्या तू तर राहून राहिला होता काही बिले का असा म्हणता तर चाट मारतं काय? काही जाऊ नको थांबून जा आता रातभर. आता रातभरानं कोणतं अडून राहिलं तुझं काय यार बापू तुम्ही तर समजून घ्या. आता काय मध्ये इथंच ठेवून काय करताय? गीताबाई येजो मग घरी म्हटलं. हा तर मीरा उद्या जातो म्हणते अखाडीले. तिचे बाबा येऊन राहिले म्हणते घ्यासाठी. आताच फोन आला होता तिले. हो रे येईन ना, आहे ना मी 8 दिवस येईन. मी राहीन तिथे 1-2 दिवस आली म्हणजे. मीरा मंदातच चालली होत तू तर. म्या म्हटलं आता थांबतो म्हटलं. ताई थांबली असती मी. पण हे यांना दुकान उघडायचं आहे म्हणते ना त्याच्यासाठी. अन उद्या बाबा येते म्हणते. तर मग मला तयारी करून ठेवा लागल. बाबा कसे मग ढोरं घेऊन जाते की नाही. तर बाबा एका पारकून पहिले सकाळी ढोरं घेऊन जाईल. आणि मग मला दुपारून घ्यायला येईल. तर मला म्हणे तयारी करून ठेव जा म्हणे. असं आहे बापू ते म्हणून आज जायला लागते मला. बरं बा आता जातोच म्हणतो तर मग आता काय म्हणा. आणि मी काय म्हणतो सुन्या आता आपण जाऊ का नाही इथं शांताबाईच्या घरी जाऊ ना रुपालीला आणण्यासाठी. तर मी फोन करून तुले तर येऊन जातो तिथं जरासा. बापू काय आता तुम्ही सांगा मला. मी लहान पडतो तुमच्यापेक्षा. तुम्ही मोठे आहे. आणि मी काय बोलू तिथं तुम्ही सांगा काय बोलणार आहे मी. बोलासाठी म्हणून नाही रे असंच पाहिजे असते सोबत. नको बोलतो पण हाय बा सोबत. मामा होईना शेवटी. ठीक आहे ना भाऊजी येऊन जाईन ना. येऊन जाईन. मग फोन कायले करायला लागते घरीचे जाणार डायरेक्ट. मी काय दुसऱ्या गावाला राहतो काय. तर तुम्ही तिथून मला फोन करा आणि मग मी घेईन तिथं. अरे आपल्याच गावात यांना आपल्याच घरी नाही आण काय. बरं पहिन ना मग मी तसं पाहिन. नाही तर मग पहिले तिथं उतरण म्हटलं तर तुला फोन करून बा. आणि मग तिथून सगळेजण तुझ्या घरी जाऊ. हा होते की ते तसे होते. ठीक आहे पाहू मग तसं कर जा मग मला फोन कधी चालले काय चालले तर. हो ठीक आहे करून ना फोन करून. मीरा चल ना मग. हो ते साडीची बॅग घेऊन या ना. आपण जी आणली होती ती घरातून घेऊन या ना. अरे हो ते राहिली नाही काय कुठे ठेवली आहे घरात? ते ताईची किचन नाही काय तिथे ठेवली. मी फिरून राहिली होती घरात रूम म्हणजे कुठं बदलू काय बदलू. तर तिथे ठेवून दिली. मग मी फोन आला तर इकडे येऊन गेली बोलासाठी. तिथंच आहे ठेवली. बरं आणतो मी थांबतो इथं. आता काय निरा काय बायकोच्या थैल्याच वागूशीन काय? हा चालला मोठा तिथं आणाले. थांब आणून देतो मी. काही म्हटलं का चालला आणाले. तिलाही पाठवत आहेत काय तुले? अरे बायकोले म्हणाले ते काम करायले. आपणच जातो समोरच धावतो निरा. बरं बाई आण बरं आणून दे बरं मला. हा मी बापू माझी बहीण एक चान्स नाही सोडत म्हटलं मला बोलायचा. एकही नाही सोडत. काय सांगा बा आता तुझीच बहीण होय. तूच पाय तुला जेवढी बोलते तर मला किती बोलत असन. बापू बसा मग तुम्ही आता काय. गीताबाई ये जो मग. मी लागन तर घ्यायला येईन तुले. मला तसं फोन करजो ये म्हणून सुन्या. मी त्या दिवशी येऊन जाईन. आणि मग येऊन जायचो माझ्या घरी राहायचो 2-3 दिवस. हो रे येईन ना.
आता पाय मला काही कोणी घ्यायला येऊन नाही राहिलं तिकून. मला सांगितलं तुला जेवढे दिवस राहायचं आहे तेवढे दिवस राह. मी काय आता माझं मन होईन तोपर्यंत राहीन. मन नाही झालं तर चाललं आपलं घराकडे. काय आता तिथंही काय आहे, झाले आता पोराचे लग्न गिग्न झाले. आहे सुना सांभाळून राहिल्या मस्त घर. सुनागी नाही मस्त आहे माया. ताई तुम्हीच चांगले आहे खरं तर, म्हणून ना तुमच्या सुना पोरं सगळे घरचे चांगले आहे. अहो बाई घेऊन चालवा लागते घर, तेव्हा कुठं घर चालते. सुना काही टिकत असते काय, आपल्याला टिकवा लागते त्याला टिकवलं तर त्या टिकवून. आपणच जर त्याच्यासारखं केलं तर त्या काही आपल्यापेक्षा समोर चालते मग 2 पावलं. बरोबर बोलली गीताबाई. तसं तर आहेच मग. जिथं सासून अरेरावी दाखवली तिथं सून तिच्यापेक्षा डबल दाखवते. सुनीनं नमती घेतली, सासूही नमतीनं घेतली पाहिजे, नाही तर मग बस दोघीचंही जमत नाही मग तिथं. माय बिन आमच्या घरी तसं नाही ना. आमच्या घरी तर सासू म्हणती येल, सून म्हणती बेल, असं काम आहे. दोघी मिळून काढते मग त्याचं तेल. हा हे बघा ना पहिले काय विचारते बायकोले, नाही तर मग अजून म्हणून बापा पाहून घ्या काय काय सामान होतं याच्यात. तर हो ताई तेच आहे, काहीच नव्हतं त्याच्यात, फक्त एक साडीच होती. मी घरूनच त्याच्यात एक साडी टाकली होती, तर मी आणली नाही त्यासोबत, येईनच आणली म्हणते. डिक्कीत टाकून आणली म्हणते गाडीच्या. मला माहितही नाही बाबा कधी आणली आणि काय आणली, तर एकच साडी होती त्याच्यात. नाही म्हटलं पाहून घे बा काही सामान सुमान असन तर, नाही तर म्हणशील का नंदीनच घेतलं काय. काय बाई तू बस बा, तुला बोलायला काही ना काही चान्सच पाहिजे. हो घे जाय. हो येतो मग बसा. मीरा चाल मग निघू आपण आता. आपल्याला उशीर झाला पाहिजे नाही ना, रात्र होते मग जाता जाता. हो चला ना, या ताई मग आमच्याकडे. हो येतो या मग तुम्ही दोघे. हो निघतो आम्ही आता. दादा चांगली भेटली घरवाली याले सुन्याले, नाही वयाच्या मानानं. एवढं वय झालं, एवढा उशिरा लग्न झालं, पण चांगली पोरगी भेटली. स्वभावाने चांगली आहे. हो आता पोरगं चांगलं आहे ना बाई ते. आता कसं आहे, त्याचं आता वय होऊन गेलं बिचाराचं. मायबाप नव्हते म्हणून मेहनत करत राहिला आणि लागला पैसे जमवायच्या मांग, मग राहून गेलं लग्न व्हायचं. आता तर 2 वर्ष झाले तर तो म्हणे मी आता काही करतच नाही म्हणे. करत नाही म्हणे बापू म्हणे आता लग्न, म्हणे पोरी नाही भेटून राहिल्या म्हणे. काय करू म्हणे, जे ते पोरगी ना करत देते म्हणे मला म्हणे. मग आता ह्या पोरीने दिला बा होकार. काय वयाने कमी आहे ती पोरगी, तरी तिनं होकार दिला. तिनं काय पाहिलं, माणूस चांगला आहे बा. मग तिच्या आई वडिला नाही पाहिलं, पोरगं चांगलं आहे बा, कष्टी काय ते दिसायला साजरे आणि हे ते काय कामाची गोष्ट आहे. नाही रे पोरगं चांगलं आहे ते, लय मेहनती आहे, लय मेहनत करते. लहानपणापासून सारं जीवन त्याचं मेहनतीत गेलं बिचाऱ्याचं. गेले पाहिजे ना केवढी तारीफ येऊन राहिली माझ्या भाऊजाची. काही बोलल्या काय वहिनी तुम्ही? नाही बा मी काय बोलू, काही नाही, माझ्या एवढी हिंमतच नाही तुमच्यासमोर काही बोलायची. चला मग, वाडा जेवायचं. आता ते दोघं तर जेवले नाही, आपणच जीव आता. हा चला. हे आहे म्हणून जराशी मीरा बी जरा जास्त शानपणा दाखवून राहिली. तिला असं वाटते मी काय आहे ना काय नाही, हिच्या समोर आपली ना काही बोलत नाही. असं झालं ना त्याच्या मनाले दोघांच्याही. कसे सटकन निघाले, बहीर आली इकडे, बयाच नाटक केलं. आईचा फोन आला आणि बाबाचा फोन आला. सटकन उठून पयाले दोघंही जण नवरा बायको. थोडी नेट लाग्या बायकोले घेऊन पयाला. आपल्या बायकोला इथं काम करा लागन म्हणून सकाळी एवढा दुकान उघडून राहिला काय तो आता. काही 4-5 दिवसापासून दुकान बंद आहे त्याची. पाहतो ना उद्या किती दुकान उघडतेच होतं, खबरच घेतो ना चाजरी. आणि बायकोले जराशी झुकाल नाही लावत कोणासमोर. पायात नाही पडली ननद होय बा आपली मोठी का काहीच नाही. जराशी माणूस की नाही म्हटलं. मी नंतर सांगतो ना तिले, तिच्या घरी गेली म्हणजे फक्त इले जाऊ दे गावाले, मग सांगतो त्याला दोघाले कसं राहते तर. आता काही नाही बोलत सध्या मी. आई कुठं चालली तू आता? काहून, काही काम होतं का तुले? नाही काही काम नव्हतं, मी विचारून राहिले तुले. मला रुपेशजीचा फोन आला होता. म्हणे कसं काय चालू आहे, येत नाही काय म्हणे, असं म्हणे. मग त्या काय म्हटलं त्याच्यावर, तू या विचार असन तर जाय बा. मी कायले म्हणू तुले जाऊ नको, मी कायले रोको तुले जाले. हा तुझं सासर होते, तुझं घर होते, तू इच्छा असन तर तू जाऊ शकतो ना. आम्ही तुले रोकलं काय? तुले काय म्हटलं, तुले जोपर्यंत राहायचं आहे तोपर्यंत राह. तुले ज्या दिवशी वाटन का आपण गेलो पाहिजे त्या दिवशी तू जाय. काही म्हटलंच तर नाही बा आम्ही. आई तिथं कोणत्याच गोष्टीचा वांदा नाही हो, फक्त माझ्या सासूचाच जरासा वांदा आहे, ते बी असं केलं म्हणून. नाही तर सांगतो ना मी, कोण्या गोष्टीला वांदा नाही तिथं. असंही नाही म्हटलं का गमत नाही, का काही खा प्यायले नाही, का कोणी बोलते कामासाठी नाही बोलत, काहीच नाही आहे. पण नाही ह्या जराशा गोष्टीसाठी माझ्या सासूनं तितंबा केलाय. तर मग आता तुला तर माहित आहे गोपालच्या समोर तर कोणाची चालत नाही. आता त्यानं तर म्हणून दिलं का पहिले तुमच्या आईला आणा इथं, तुमच्या आईला पहिले तुमच्या आईसोबत बोलू द्या 2 शब्द, त्याच्यानंतर पोरीले न्या. हा आणि तू जर तशी गेली तर मग तुला माहित आहे थोडं लक्ष काढून टाकन त्या गोष्टीतून. कसं आहे उद्या चालून तुझ्याच जीवाले धोका आहे. मग आज त्या सासूनं लेकराले मारायचा हे प्रयत्न केला, उद्या तुलाही मारायचा करू शकते. हा बाई तोच विचार करून राहिली मी. रुपेश काय म्हणते नाही म्हणते, मग आता कायले करन असं कायले. पहिलं तर त्याला भरोसाच नव्हता, मग जेव्हा मामानं सांगितलं बाबानं सांगितलं तेव्हाच त्याला भरोसा आला ह्या गोष्टीवर. नाही बापा मी काही पोरगी काही वर्तनी आली जीव तिचा, एकच पोरगी आहे. ते तुझी सासू जेव्हा येईन इथं तेव्हाच त्याचा खाडा निवाडा करू आम्ही. तोपर्यंत तर माझा विचार नाही आहे तुला पाठवाले. पण तुला जर जायचं असं नसतं तिथं तर तू जाऊ शकतं. नाही आई मला तर माहित आहे दादाच्या मनानं ऐकाच लागते. दादाच्या मनानं जर आज ऐकलं नाही तर तो कोणाचीच ऐकत नाही. मग ते तू पाय बा, मी आता जातो वावरात जराशी,
अन मग पाहू काय विचार आहे काय नाही तर. अन आता तशी आखाडी आहे, आता तू आखाडीपर्यंत जाऊ नाही शकत. मग त्याच्यानंतर विचार करू त्या गोष्टीचा. 2-3 दिवस आहेस आता. उद्या परवाच्या दिवशी आखाडीचे ते होऊ दे. नाहीतरी तुला आणायला आलोच असतो आम्ही आता उद्या गिद्या. तर मग असं कर, आता थांबून जाय 2-4 दिवस. मग पाहू येते काय तुझी सासू तर. आई तशी तर ती आकडेल आहे, तिनं जर नाही म्हटलं तर मग. तिनं नाही म्हटलं तर मग जवायला सारखंच म्हणाचं. एक तर मग आता तुमची आई नाही म्हणते तर दोघं जण अलग राहा मग आता. हा मग म्हणन का सासू अशी म्हणते अलग राहा म्हणून. आम्हालाही तर आमच्या पोरीचा विचार आहे ना, का फक्त तेले त्याचा घराचाच विचार आहे फक्त. आम्हालाही तर करा लागेल ना जरासा विचार. बरं येतो मी, काय येतो मग बोलू आपण. तू बोल जवायासोबत. मीराताई, मीराताई. अरे बाबा आले तुम्ही. आरू नाही आणलं वाटते. आरू तू आली काय, शाळेत नाही गेली काय? मीराताई मॅच म्हटलं मोठे बाबाले, मी येतो म्हटलं मीराताईच्या घरी म्हटलं. तुम्ही एकटेच जाता म्हटलं, तर मी बी येतो म्हटलं. मी नाही जात म्हटलं आज शाळेत, म्हणून मी आले तुला घ्यासाठी. चांगलं झालं ना आली तर, बरं झालं आली. बाबा या ना, बसा ना. हो मी काय म्हणतो बाई मीरा, फोन तर केला होता तुला नाही काय, तयारी करून ठेवतो बा म्हणून. कुठे गेले जावई, कुठे गेले? बाबा ते दुकानवर गेले, पण येतोच म्हणे मी अर्धा घंट्यात. बरं बरं ठीक आहे, बसतो ना आम्ही. हा बाबा बसा, मी पाणी गिनी आणतो तुमच्यासाठी. पाणी आणतो, चहा आणतो. अन स्वयंपाक करून ठेवलाय बाबा. जेवण घेऊन करून घ्या, आम्ही जेवायचं थांबलोच होतो तुमच्यासाठी. हो जेवण घेऊन करतो, सारच करतो. पण म्हटलं बाई लवकर लवकर तयारी करतो म्हटलं. दुसऱ्या पार्गुनची मग थोडेसे ढोरं न्यायला लागते ना, तुला तर माहित आहे. काऊन बाबा सकाळी नाही नेले होते काय आज? नेले, आता ते चरले, आता आणून बांधून दिले गोठाणावर. आता म्हटलं ठीक आहे पाहू, माणूस दिला तसं सांगून या. समजा जर उशीर पाशीर झाला म्हटलं तर जरा बस चालून देतो म्हटलं. लोक बोमलते ना मग. एक तर कशा लग्नानं बंद बंद राहिलं किती दिवस, आणि मग लोकही बोमलते. काही लोकांना आपल्या गवनातले काढून घेतले, दुसऱ्याच्या याच्यात टाकून दिले. असे करते ना मग लोक. बाबा तुमच्याकडून होते तेवढंच करा. हा नाही होत असं ढोरायचं तर करू नका. आता कोणासाठी करा लागते तुम्हाला एवढं? तेवढं तर काय म्हणते तुम्हाला, वावरा शेतातलंच पिकून जाते. गरज नाही आहे त्या ढोरायच्या मागे एवढं धावपळ करायची. आता 1-2 वर्ष करून बाई मी, मग काही नाही करतो. होते तोपर्यंत करा, नाही झालं त्या दिवशी राहिलं. ठीक आहे बाबा बसा ना मग. बसा, हे येतेच आता. आले म्हणजे मग मी ताटा करतो, जेवण घेऊन करू, मग थोडा वेळ आराम करजा, मग निघून जाऊ. बरं ठीक आहे, बसतो ना.